गुंडाविरोधी पथकाने देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस बाळगणारा पिस्तुल्या केला जेरबंद। नाशिक दिनांक 6/5/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव असे पंचवटी म्हसरूड आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जगन्नाथ लॉन्स म्हसरूड आडगाव लिंक रोड नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्यावरून त्या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी सापळा लावला असता कर्ण जनरल स्टोर देशमुख वस्ती येथील टपरीवरील बातमीप्रमाणे एक इसम आला, परंतु त्यास पोलिसाची चाहूल लागताच तो म्हसरूड आडगाव लिंक रोड येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य राजेंद्र पाटोळे वय 21 वर्ष राहणार निशांत गार्डन धात्रक फाटा आडगाव नाशिक यास पोलीस पथकाने पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व एक जिवंत कारतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्तांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी म्हसरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद करण्यात आलाय। एकीकडे नाशिक शहरात गुन्हेगारीने खरं तर हैदोस माजवलेला दिसतो, मात्र एखादा गुन्हा घडायच्या आत अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांना जेरबंद करण्यात आणि भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गुन्ह्याला गुंडाविरोधी पथकाच्या कारवाईमुळे नक्कीच आळा बसणार आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।